नमस्कार मंडळी. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक 2 किंवा अधिक उमेदवारांना समान मते पडल्यास काय प्रक्रिया आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर 2 उमेदवारांना अगदी समान मते मिळाली असं अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं. अशा परिस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी लगेच विजेता घोषित करत नाहीत. कायद्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अशा वेळी लॉट पद्धत चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. त्याला ड्रॉ ऑफ लॉट असे म्हणतात. ही प्रक्रिया संपूर्णपणे अधिकृत, पारदर्शक असते. निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठ्या टाकल्या जातात. उमेदवारांचे नाव स्वतंत्र चिठ्ठीवरती लिहिले जाते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सार्वजनिकरित्या एक चिठ्ठी काढतो. ज्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी निघते त्यालाच विजयी उमेदवार घोषित केले जाते. महत्वाची बाब म्हणजे समान मते पडल्यास पुन्हा मतदान घेतले जात नाही. कायद्यात यासाठी पुनर्मतदानाची प्रक्रिया नसून चिठ्ठी पद्धतीची अंतिम प्रक्रिया मानली जाते. ही पद्धत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लागू असते. एखाद्या उमेदवाराला वाटले की लॉट प्रक्रियेत अनियमितता झाली तर निवडणूक याचिका निर्णय अधिकारी तो दाखल करतो. या कारणाने याचिका टिकत नाही हे लक्षात घ्या. समान मते पडणे हे दुर्मिळच परिस्थिती असते, मात्र अशा वेळेत कायद्यात स्पष्ट नियम असल्यामुळे कोणताही संभ्रम राहत नाही. अशीच परिस्थिती विश्वासार्ह आणि मानली जाते. ती कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. अशाच कायदेशीर तुमच्या फायदेशीर माहितीसाठी कायदा.com यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. पाहायला विसरू नका कायदा.com. धन्यवाद.